Then we submitted all the details. Then he told me to meet Mr. Samir. Then we went and to meet Samir. Then Samir told me to submit all the Xerox copy of residence or insurance copy and other things. We already submitted. Then Samir told me to meet one PA. I don't know, I forgot his name. And he took he took all my details. Then he told me, we will send you the letter to your house visit. Who had called you when the accident Yeah, from the hotel, from the hotel HR. Yeah, HR. Mr. Sharma. Yeah, He called you. he called me at 11, 12:30. And your daughter has been expired. Your daughter or No, my son is a rider. riding. Riding. Yeah. Okay. Yeah. So how is his condition now? Now we got some multiple fractures. It will take some time. After 48 hours only, they'll come to know. The Doctor had given the 48 hours. 48 hours time. And today also I met with the doctor. I spoke to the doctor. He's saying that we'll let you know after 48 hours. Then we have to take another MRI scan. Then only we'll come to know what is the process. So when the person who did the accident, what he had done for you? Nothing. Today when I went to the police station, that boy was not there. The police are not taking action on it. But I don't know. I thought they must have asked him. I thought, but I don't know. When you went to the police station, Right. what police told you? Only they, when I went to, we'll give the complaint. Only complaint. They have not done any FIR. They said it will take some time. They said, Acha. yeah, it is a long process is there, but we have to make process. So one by one we have to do it. He's still in ICU, I guess. Yeah, he's still in ICU. सो तुम्ही काय सांगू शकता तेव्हा ते ऍक्सिडेंट झालं त्यांना ते आता मी दीक्षाचा कझन भाऊ आहे. आम्ही रात्री आम्हाला फोन केले होते की असं असं झालंय म्हणून आम्ही आलो इथं. त्याच्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये तिचे डेट झाली. त्याच्यानंतर आम्ही जे बी हे केलं खाली विचारलं कसं काय काय झालं. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी FIR लिहून घेतले. त्याच्यावर परत तो जो गाडी चालवत होता ना 4 व्हीलर त्याने त्याच्यावर काय ऍक्शन घेतली का नाही तो अजूनपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आहे का नाही ते आम्हाला तुम्ही सांगतच नाही. पोलीस ती लोक बोलतात की आम्ही त्याला अरेस्ट केले तर तो अरेस्ट केलेला नाही अजून तरी काय आपल्याला. आम्ही गेलो 2-3 वेळा गेलो त्याच्यानंतर ते बोलतात तो आमच्या कस्टडीमध्ये आहे. हो ते दाखवणार नाही तुम्हाला ते कस्टडीमध्ये आहे म्हणून ते तुम्हाला ते हे दाखवणार की बाबा त्याला अरेस्ट केलेलं आहे. अरेस्ट केलेलं आहे खरं त्याने आमच्यासोबत चांगलं हे करायला पाहिजे ना. माझी बहीण हे झाले हा आम्ही असंच काय टाइमपास करायला जात नाही तिथं पोलीस स्टेशनमध्ये. जे पोलीस स्टेशनमध्ये जे बाहेर जे कॉन्स्टेबल बसलेले आहेत त्यांनी आमच्या अशी उडवाउडवीची उत्तरं देतात. हा आम्हाला काय माहित नाही इथं. ते आमच्याकडे काय नसतंय. तुम्ही PIला जाऊन भेटा. PI तुम्हाला सांगाल. कोऑपरेट नाही करत. हा पोलीस कॉपरेट नाही करत. मग काय काय तुम्हाला प्रश्न केले ते लोकांनी तुम्हाला? प्रश्न काही केले नाही. फक्त विचारले ते बोलले तुम्ही डायरेक्ट PIला जाऊन भेटा. PI सांगू शकतील की त्याला अरेस्ट केलंय काय नाही त्याला कुठं ठेवलंय आम्ही. असं आहे. कोणी केलं ते ऍक्सिडेंट? नाव माहिती आहे त्यांचं? नाव तिथले ते माहित नाही. आहे माझ्याकडे मी बघतो सांगाल. आणि ते रात्रीचं तो असं रेड नंबर प्लेट चालवणं चुकीचं आहे इथं. किती वाजता ऍक्सिडेंट झाला? हे अराउंड 11. काय म्हणता तुम्ही रेड नंबर? रेड नंबर प्लेटचं ते व्हेकल घेऊन राईड करत होता ना. असं चुकीचं आहे ना. असं सगळ्यांना तो असं गाडी देत असले तर मारच सुटल ना. आणि त्यांच्यानंतर कोण जो मुलगा आहे ना तो पण दाखवत नाही की यानंच हे केलंय करून असं. तुम्ही म्हणता की रेड नंबर प्लेट कुठे नाही ना. ते आपल्या शोक हे भागवण्यासाठी असं मोकळ्या रोडला ते रात्रीचं फुल स्पीड मध्ये ते गाडीची हालत अशी झालेली आहे. म्हणजे बहीण अशी बोलायचं ह्याच्यात नाही. त्याच्यानंतर हे म्हणजे ताजवाले हॉटेलवाले सकाळी आले होते. पहिलं सांगितले आपल्याला की आम्ही बिल त्यांचं
पे केलं, तुम्ही बॉडीला आपलं रिक्षाला घेऊन जाऊ शकता पोस्टमॉर्टमसाठी. त्याच्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टम तिकडे गेलो. तिकडनं मग पोलिसने सांगितले की तुम्ही मणिपालला जावा, तुमचं बिल हे आपलं पेपर वगैरे घेऊन वापस इकडे या. जर पेपर घ्यायला आलतो त्यावेळेला त्या मुलग्याचा जो मुलगा आहे ना, त्याचे डॅडी वगैरे इथं बिल भरत होते. हा, त्यांचं आम्ही विचारलं तर सकाळी आम्हाला बोलले की ताज हॉटेल बिल पे केले, तर ती लोक तिथं आहे बिल पे करायचं. हे सगळं मिळत जुळले ह्याचे आहे. म्हणजे पोलीस पण काय त्याच्यात हे करायला आम्हाला सपोर्ट बी नाही, व्यवस्थित सांगत पण नाही की काय आहे. हा, सेटलमेंट करण्याची भाषा करायला लागते. हा, की केस हे करू नका की सेटलमेंट करा, का आपल्याला सेटलमेंट नको आहे. आपल्याला नाही पाहिजे सगळ्या गोष्टीचा. या सेटलमेंटची भाषा कोण बोलत होते? मुलगी म्हणजे ते आपल्याला नाही बोलत आहे, आउटसाईड बोलतंय. ते ताजवाले आहेत ना, ते बोलतात की त्यांच्यासोबत सेटलमेंट करा. हे सगळं रॉंग आहे ना, हे सगळं मिळलेले आहे. तो ताजवाला येतोय, तो एक सांगतोय. हा, पोलीस येतोय, तो एक सांगतोय. हा, आणि मुलीचा बाबा येतोय, आय एम सॉरी, हा ऐसा नाही होना चाहिए. कोणाचे? ड्रायव्हरचा? हा, तो मुलगा तो गाडी चालवत होता ना, त्याचा. काय बोलला? ऐसा नहीं झालं, ऐसा नहीं होना चाहिए था, आप हो गया गलती. हाँ, हम आपके इसमें शादी नहीं हो सकता ना. वो लड़का किधर है वो पता नहीं है, हमको लड़का देखना है सिर्फ. उसको अरेस्ट किया है कि नहीं वो चाहिए हमको. अभी तक FIR किया है कि अभी हम लोग गए थे, वो बोल रहे थे FIR होगा उसके ऊपर. अभी हमको कंफर्म नहीं है कि उसके FIR हो गया कि नहीं. तो FIR होना मांगता है उसके ऊपर, और उसको जो भी हमको न्याय मिलना चाहिए, उसको अरेस्ट कर. The voice for coin.